नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. हेंद्रेपाडा परिसरात सध्या आपण आहोत आणि कालच रामनवमी झाली आणि रामनवमीचे औचित्य साधून आपण बघू शकतो डॉक्टर मनोज तिवारी यांच्या माध्यमातून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व बदलापूरकरांना या ठिकाणी मोफत जे आहे ते लिंबू सरबतचं वाटप केले जाते. त्यांचे सहकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात या ठिकाणून लोक जे आहेत ते येत जात असतात आणि हाच विचार करून वाढतं ऊन लक्षात घेऊन आपण बघू शकतो डॉक्टर मनोज तिवारी यांच्या माध्यमातून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भक्तजनांना बदलापूरकरांना या ठिकाणी मोफत जे आहे ते लिंबू सरबत दिला जातं. आपण त्यांच्याशी संवाद साधणार. सर, तुमच्या माध्यमातून दरवर्षी रामनवमीनिमित्त लोकांना लिंबू सरबत वाटलं जातं. ऊन प्रचंड वाढलेलं आहे, आताही लिंबू सरबतचं वाटप करताय. जेव्हापासून रामचे अयोध्यामध्ये प्रतिष्ठान झालं त्यापासून दिवसेपासून आम्ही हे तिसरं वर्ष आहे. त्यापासून प्रत्येक रामनवमीला आम्ही हे करतो आणि हे सगळ्यांचे सहयोगने होतो आणि हे मला बरं वाटतो आणि आनंद वाटतो. लिंबू सरबत हळूहळू मी हे कमीत कमी 1,500 ते 2,000 लोकांना हे प्रत्येक वर्षी द्यायला लागलो आणि असंच चालत देवाची कृपा प्रभूची कृपा असेल तर चालत राहणार. सकाळी किती वाजता सुरुवात केली आणि बदलापूरकरांचा कसा प्रतिसाद मिळतो? सर, हे सकाळी 8:30 पासून सुरुवात झाली पण आता 3:30 पर्यंत चालायचे विचार आहे. प्रतिसाद खूप आहे आणि खूप उत्साहपूर्वक आहे. लिंबू सरबत पिणं किती महत्वाचं आहे सर आता उन्हाच्या याच्यामध्ये? हे लिंबू सरबत प्युअर कुठलेही बर्फ नाही आहे, कुठलेही काही प्रकारचे नाही, टोटली 100% नॅचरली आहे आणि खूप या उन्हाने खूप चांगला असतो आणि प्रत्येक ड्रिंकपेक्षा लिंबू सरबत सगळ्यात बेस्ट ड्रिंक आहे. रामनवमीचा उत्सव आहे, काय सांगाल एकंदरीत कसा आनंद होतो? हे रामनवमी राम सगळ्यांसाठी आहे. रामाला जगायचे असेल मग ते घर संसारिक पारिवारिक जीवन पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम रामचे सारखा जगायचं असतं त्याच्यासाठी हे रामनवमी असतो आणि हे रामनवमी सगळ्यांसाठी आहे, कुठल्या एकासाठी नाही. राम सबके है, सब हमारे आपके सभी के राम है. सर, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डासही पडले, ते सगळं स्वच्छ करणार आपण? नक्की स्वच्छ. तुम्हाला कुठे थोडंसं दिसेल ते पण एका तासात जसं जाईल तसं निघून जाईल. आपण पाहिलं सकाळपासूनच जाय तो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. तब्बल 1,500 ते 2,000हून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न डॉक्टर मनोज तिवारी त्यांचे सहकार्य करतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी लिंबू सरबत त्यांच्या माध्यमातून दिला जातो. कारण की ऊन प्रचंड वाढलेलं आहे आणि योगा क्लासेस आहे त्यांच्या पतंजली योगा क्लासेस वरती पण रामनवमीचा उत्सव साजरा केला जातोय. काय सांगा? हरिओम. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे खूप उत्साहात रामनवमीचा कार्यक्रम झाला. सरांनी लिंबू वाटप केलं आणि आमच्या इथे वर पण आम्ही नाश्ता वगैरे दिला आणि सुंदरकांड खूप सुंदर अशा गोड आवाजामध्ये साजरा करण्यात आला. तर धन्यवाद. जय श्रीराम. वरती पण प्रसादचं आयोजन केलं आहे सरांनी आणि सरांचा खूप खूप श्रद्धा आहे रामवरती. जय श्रीराम. पाहिलं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी लिंबू सरबत जो आहे तो दिला जातो. हेंद्रेपाड्यामध्ये आपण सध्या आहोत आणि हा सुंदर असा उपक्रम डॉक्टर मनोज तिवारी यांच्या माध्यमातून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि कालच रामनवमीचा उत्सव संपूर्ण जगभरात देशभरात साजरा केला गेला आणि त्याचेच औचित्य साधून आपण बघू शकतो ऊन प्रचंड वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्या बदलापूर शहरातील नागरिकांना लोकांना मोफत या ठिकाणामध्ये पाहिलं तर लिंबू सरबत वाटप जे आहे ते करण्यात येतं. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.